शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायकरावजी सध्या आमच्या सोबत आहे। सर, शरद पवार यांनी आज नाराजगी जाहीर केली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर एकही बैठक झाली नाही महाविकास आघाडी नेत्यांची, याच्यावर ते नाराज आहेत, काय प्रतिक्रिया? पण शरद पवार साहेबांनी जर अशी नाराजी व्यक्त केली असेल तर त्या नाराजीला जबाबदार कोण? केवळ उद्धवजी ठाकरेंना जबाबदार ठरवून जर त्यांच्यावर टीका नाराजी होत असेल तर योग्य आहे असं मला वाटत नाही। आणि माझ्या माहितीप्रमाणे माननीय शरद पवार साहेब आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांचं मध्ये मध्ये दूरध्वनीवरून फोनवरून सातत्याने बोलणं होतच असतं आणि त्याला आम्ही साक्षीदार आहोत। त्यामुळे बैठक तर झाली पाहिजेत होती, पण ती जबाबदारी केवळ उद्धवजींची आहे असं मानता कामा नये। पवार गटाच्या बैठकीत अमोल कोल्हे आणि वडेट्टीवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे। मला कळलं नाही की त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर निशाणा साधण्याचं नैतिक अधिकार डॉक्टर अमोल कोल्हे यांना आहे का? तुम्ही खासदार म्हणून झालात म्हणजे काही वायफळ बडबड करायला तुम्हाला स्वातंत्र्य असेल, परंतु तुमचं ते नैतिक अधिकार नाही आहे शिवसेनेवर बोलण्याचा, का तुमचा राजकीय जन्म शिवसेनेने घडवून दिलेला आहे आणि कोणत्या आधारावर तुम्ही शिवसेनेवर टीका करणार, उद्धवजींवर टीका करणार? अजून एक बातमी येत आहेत की ठाकरे गटातील काही नेते माजी नगरसेवक नाराज आहेत, याच्यावर बघा, मागच्या 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिका अस्तित्वात नाही आहे। विकास निधी उपलब्ध होत नाही आहे निवडून आलेल्या तत्कालीन आत्ताच्या विद्यमान माजी नगरसेवकांना सुद्धा। पण ज्यांनी गद्दारी केली त्या गद्दार मिंदे गटात जाऊन दे किंवा भाजपमध्ये गेले की त्यांना वारेमाप निधीचा वापर केला जातो, मग त्यांना निधी दिला जातो। त्यामुळे साहजिकच आहे ही जी विषमता निर्माण झालेली आहे, त्यामुळे थोडंसं आमचे जे निष्ठावंत पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्यामध्ये नक्कीच नाराजी आहे, परंतु ती शिवसेना पक्षावर नाही आहे, तर तो राग जो आहे तो मिंदे आणि भाजप गटावर आहे। त्यामुळे उद्धव साहेबांना सोडून कोणी नगरसेवक जातील असं मला वाटत नाही। लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक लागणार आहेत, तुमची भूमिका काय असणार आहे? मुंबई महानगरपालिकेवर ह्या डोमकावळ्यांचं लक्ष आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा मुंबई महापालिका ज्यावेळेला निवडणूक होईल त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्षसुद्धा तेवढ्या ताकदीने लढेल आणि तेवढ्या ताकदीने जिंकेल सुद्धा। महाविकास आघाडीसोबत लढणार आहेत की सिंगल लढणार? नाही, हा निर्णय केवळ आणि केवळ पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब घेतील, पण बहुतांशी कार्यकर्त्यांचं मत विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल। आज तुम्ही सायबर पोलीस ठाण्यात जाणार आहेत, कोणाच्या विरोधात तक्रार करणार आहेत, काय तक्रार आहे तुमची? मला एका नालायक आणि नाठाळ जे काय सोशल मीडियाचं जे टोळकं आहे, ह्या टोळक्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्यजी ठाकरे यांची बदनामी करणारी पोस्ट काल आणि परवा 2 दिवसापासून व्हायरल करायला सुरुवात केलेली आहे। कोणत्या तरी अंधेरीच्या एका बारमधून बारबाला मिळाल्या, ते पोलिसांनी शोधून काढलं, पण तो बार थेट आदित्यजी ठाकरे यांचा आहे। उद्धव ठाकरे जी के बेटे आदित्य ठाकरे का बार में ऐसा हो रहा है, अशा पद्धतीचे घाणेरडी अपप्रचार आणि विकृत अपप्रचार करायचं काम ज्या टोळक्यांनी सुरू केलेलं आहे त्याच्या विरोधात आज आम्ही सायबर क्राईमकडे तक्रार करत आहोत। पण तो कोण आहेत सर आणि पोलिसांकडे काय मागणी करणार? नाही, ते कोण आहेत ते मला माहिती नाही, ते शोधून काढायचं काम सायबर पोलिसांचं आहे। परंतु अशा पद्धतीचे घाणेरडे जर अपप्रचार जर होत असेल तर पोलिसांनी त्यांचा कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी त्या मागणीसाठी आम्ही जातोय। ज्या बारमध्ये बारबाला मिळाल्या त्या बार मालकावर जे काय कडक कारवाई करा, त्याला आधार देणारे जे राजकीय पक्षाची जी मंडळी आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा, पण त्याच्याशी थेट संबंध तुम्ही आदित्यजी ठाकरेंचा जोडून जी बदनामी करते आदित्यजींची, ती आम्ही सहन नाही करू शकणार। कॅमेरामॅन आदिलसह गोविंद ठाकूर, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।